नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या लेक्चर मध्ये आपल्याला भागीदारी कायदा 1932 मधील पुढचा पॉइंट घ्यायचा आहे। तो म्हणजेच काय, टाइप्स ऑफ पार्टनर्स, भागीदारांचे प्रकार। हे जे काही भागीदारी संस्था कराराच्या माध्यमातून निर्माण होते, मग हे जे काही करार करणारे व्यक्ती असतात म्हणजेच ते भागीदार असतात। मग हे भागीदार एकत्र येऊन आपापसात करार करतात आणि व्यवसाय चालून जो काही व्यवसायाला नफा किंवा तोटा होणार आहे ते वाटून घेण्याचा आपापसामध्ये जे काही करार केलेला असते त्यालाच काय, भागीदारी असं म्हणतात। हे लक्षात। आता हे भागीदारी केल्यानंतर जे काही व्यक्ती एकत्र येऊन करार करतात ते असतात काय, भागीदार। मग भागीदारी संस्था स्थापन होण्यासाठी किमान 2 व्यक्तींची आवश्यकता लागते, म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन जो काही करार केलेला असतो त्यालाच काय म्हणतात, भागीदारी असे म्हणतात। तर आपल्याला या ठिकाणी काय बघायचे या लेक्चर मध्ये, तर भागीदारांचे प्रकार बघायचे। तर बघा, जेव्हा एखाद्या बाहेरील व्यक्तीला म्हणजे संस्थेबाहेरील किंवा भागीदारी संस्थेच्या बाहेरील व्यक्तीला या भागीदारी संस्थेसोबत व्यवहार करावयाचे असतात, तेव्हा त्या बाहेरील व्यक्तीला त्या भागीदारी संस्थेमध्ये जे काही भागीदार आहेत ते भागीदार किती आहेत हे लक्षात, त्यासोबतच त्यांची नाव काय आहे, त्यांची जबाबदारी काय आहे, त्यांची कर्तव्ये काय आहेत हे माहित असणं गरजेचं आहे। म्हणजे थोडक्यात सांगता येऊ शकते, बाहेरील व्यक्तीला भागीदारी संस्थेसोबत व्यवहार करतेवेळी संबंधित भागीदारी संस्थेमध्ये जे काही भागीदार आहेत यांच्याविषयी माहिती त्या बाहेरील व्यक्तीस असणे आवश्यक आहे। त्यासोबतच त्या बाहेरील व्यक्तीस जे काही भागीदारी संस्थेत भागीदार कार्यरत असतात किंवा जे काही भागीदार आहेत ते किती भागीदार आहेत, सक्रिय भागीदार किती आहेत, त्यासोबतच इतर भागीदार किती आहेत यांच्याविषयी माहिती असणं आवश्यक आहे। त्यासोबतच त्या भागीदारांची जबाबदारी किंवा कर्तव्य काय आहेत हे सुद्धा त्या बाहेरील व्यक्तीला व्यवहार करताना माहित असणं गरजेचं आहे। त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय, की आता ह्या भागीदारी संस्थेमध्ये जे काही भागीदार असणार आहेत त्या भागीदारापैकी काही भागीदार हे सक्रिय म्हणजे ऍक्टिव्ह, प्रत्यक्षपणे जे काही भागीदारी संस्थेच्या कामकाजात सक्रिय भाग घेतात किंवा मग व्यवसायाचं संचालन करतात असे काही भागीदार असतात। तर काही भागीदार काय असतात, सक्रिय भागीदार असतात। नफ्यामध्ये जो काही व्यवसाय संघटनेला नफा होतो ते नफा वाटून घेण्यामध्ये सहभागी असतात। हे झालं एक बाब। आता दुसरी बाब काय असतात, काही व्यक्ती काय असतात, ते फक्त त्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करत असतात, त्यांना नफ्यामध्ये काही रस नसतो, ते फक्त काय नावाला गुंतवणूक करायची का करतात, असेही काही भागीदार असतात। हे लक्षात। म्हणजेच या ठिकाणी सांगता येईल की ज्या काही भागीदारी संस्थेमध्ये किंवा मग जे काही भागीदारी संस्था असते त्या भागीदारी संस्थेमध्ये जे काही भागीदार असतात ते काही सक्रिय असतात, म्हणजे जे व्यवसायाचे संचालन करण्यामध्ये भाग घेतात किंवा प्रत्यक्ष कार्यरत असतात किंवा कार्यकारी भागीदार असतात, तर काही फक्त नाममात्र असतात, गुंतवणूक करायची का करतात, हे लक्षात। अशीही काही भागीदार असतात। तर आपल्याला या ठिकाणी काय, भागीदारांचे प्रकार खालीलप्रमाणे किंवा पुढील प्रमाणे सांगता येऊ शकतात। बघा, मग भागीदारांचे प्रकार, टाइप्स ऑफ पार्टनर्स, त्यामध्ये नंबर 1 सांगता येऊ शकते काय, सक्रिय भागीदार, सर्वसाधारण भागीदार, प्रत्यक्ष भागीदार किंवा कार्यकारी भागीदार। हे 4 नावं एकाच भागीदारासाठी आपण सांगू शकतो काय, सक्रिय, सर्वसाधारण, प्रत्यक्ष किंवा कार्यकारी। हे लक्षात। म्हणजे बघा काय असते, आता हे सक्रिय, सर्वसाधारण किंवा मग कार्यकारी किंवा प्रत्यक्ष
भागीदार. हा भागीदार असा भागीदार असतो जो प्रत्यक्षपणे भागीदारी संस्थेच्या कामकाजात सक्रिय असतो. नावातच दिले सक्रिय भागीदार, प्रत्यक्ष भागीदार, हे लक्षात. त्यासोबतच काय कार्यकारी भागीदार, कार्य करणारा भागीदार, हे लक्षात. सर्वसाधारण, सक्रिय, प्रत्यक्ष, कार्यकारी अशा या सर्व नावानं ओळखलं जाते हा भागीदार. म्हणजे हा सक्रिय भागीदार म्हणजे असा भागीदार असतो की जो व्यवसायाच्या संचालनामध्ये किंवा व्यवसायाच्या कामकाजामध्ये प्रत्यक्षपणे भाग घेतो. त्यासोबतच व्यवसायाला जो काही नफा तोटा होतो त्या नफ्या तोट्यामध्ये भाग घेतो. तसेच व्यवसायासंबंधित निर्णय घेतो. जे काही व्यवसाय बाबतीत निर्णय घेतलेले असतात ते इतर भागधारकांना भागीदारांना सांगतो. आहे लक्षात. त्याच काय म्हणायचं, सक्रिय भागीदार. आहे लक्षात. म्हणजेच या ठिकाणी सांगता येऊ शकते सक्रिय भागीदार म्हणजे असा भागीदार असतो जे भागीदार व्यवसाय चालवण्यासाठी संस्थेच्या दैनंदिन कामकाजात भाग घेतात. त्यांना सर्वसाधारण भागीदार म्हणतात. काय, संस्थेचे जे काही दैनंदिन कामकाज चालू असते म्हणजे भागीदारी संस्थेचं दैनंदिन कामकाज म्हणजे जे काही खरेदी विक्री असेल, जे काही असेल त्यामध्ये काय सक्रिय भाग घेतात. त्यांना सर्वसाधारण भागीदार असं म्हणतात. हे लक्षात. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते हे जे काही सक्रिय भागीदार असतात हे प्रत्यक्षपणे व्यवसायामध्ये काय कार्यरत असतात. त्यासोबतच काय करतात, हे भांडवल गुंतवणुकीत जे काही भांडवल गुंतवण्यात येणार आहे त्या भागीदारी संस्थेत त्यामध्ये ते भाग घेतात. त्यासोबतच काय कामकाजामध्ये भाग घेतात. तसंच व्यवसायाला जो काही नफा तोटा झालेला असतो त्या नफ्या तोट्यामध्ये भाग घेत असतात. हे लक्षात. म्हणजेच हे सक्रिय भागधारक भांडवलामध्ये भांडवल आणण्यामध्ये भाग घेतात, व्यवसाय चालवण्यामध्ये भाग घेतात. त्यासोबतच व्यवसायाला जो काही नफा तोटा होतो त्यामध्ये ते भाग घेत असतात. त्यासोबतच हे कोणते भागीदार, जे काही सक्रिय भागीदार आहेत, जे काही पार्टनर्स असतील पार्टनरशिप फर्म मधले, कोणते ऍक्टिव्ह, हे ऍक्टिव्ह पार्टनर्स काय करतात, हे तर भांडवलामध्ये, नफ्यामध्ये, निर्णयामध्ये तर हे करतात. त्यासोबतच इतर भागीदारांच्या वतीनं त्या व्यवसायाचं प्रतिनिधित्व करत असतात आणि प्रतिनिधित्व करून त्या व्यवसायासंबंधित निर्णय घेत असतात. आता त्यांनी जे काही निर्णय घेतलेले असतात ते निर्णय त्या व्यक्तीला त्यासोबतच इतर व्यक्तींना बंधनकारक असतात. बरं का, कोणत्या इतर जे काही पार्टनर्स असतात त्यांना बंधनकारक असतात. त्यासोबतच काय, हे जे काही भागीदार असणार आहे सक्रिय भागीदार त्याची जबाबदारी अमर्यादित स्वरूपात असणार आहे, अनलिमिटेड असणार आहे. हे लक्षात. म्हणजेच या ठिकाणी सांगता येऊ शकते काय, सक्रिय भागीदार म्हणजे असा भागीदार की जो भागीदारी संस्था तयार होताना भागीदारी संस्थेमध्ये करारातून भागीदार झालेला असतो. त्यासोबतच काय, व्यवसायाच्या संचालनात सक्रियपणे सहभागी असतो. जो करारात सहभागी असतो त्यासोबतच काय, व्यवसायाच्या संचालनात सक्रिय सहभागी असतो. हे लक्षात. त्यासोबतच काय, त्या सक्रिय भागीदाराने किंवा मग जो काही सक्रिय भागीदार असणार आहे किंवा सर्वसाधारण किंवा प्रत्यक्ष किंवा कार्यकारी भागीदार असणार आहे त्यानं जर काही निर्णय घेतले असतील मग त्या निर्णयासाठी तो तर जबाबदार असेल. त्यासोबतच इतर जे काही भागीदार असतील ते सुद्धा जबाबदार असतात. हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. आता अशा या सक्रिय भागीदाराला जर समजा निवृत्त किंवा रिटायरमेंट घ्यायची असेल तर त्याला काय करावं लागते, मग त्या संबंधित सूचना भागीदारी संस्थेतील इतर जे काही भागीदार असतात त्यांना देणं गरजेचं आहे. हे लक्षात. त्याला काय म्हणायचं, सक्रिय भागीदार. हे लक्षात.
आता दुसरा प्रकार बघा, निष्क्रिय किंवा त्यालाच म्हणता येईल सुप्त भागीदार. निष्क्रिय किंवा सुप्त भागीदार, त्याला स्लीपिंग पार्टनर किंवा मग डॉर्मंट और स्लीपिंग पार्टनर म्हणून सुद्धा ओळखलं जाते इंग्लिशमध्ये, बरं का. मग आता हे जे काही निष्क्रिय किंवा सुप्त भागीदार असतात, हे असे भागीदार असतात की हे तर व्यवसायामध्ये जे काही भांडवल आहे किंवा व्यवसायामध्ये जे काही पैसे गुंतवले जाणार आहेत त्या गुंतवणुकीमध्ये हे भाग घेतात, मात्र व्यवसायाच्या कामकाजामध्ये सक्रिय भाग घेत नाहीत. म्हणजे व्यवसायाचे जे काही संचालन केलं जाणार आहे त्यामध्ये ते भाग घेत नाहीत. असे भागीदार म्हणजेच कोण, निष्क्रिय किंवा सुप्त भागीदार असं म्हणता येईल. त्यामध्ये सांगता येईल बघा, व्यवसाय चालवण्यात हे भाग घेत नाहीत, त्यासोबतच त्यांनी फक्त व्यवसायात पैसे गुंतवलेले असते. म्हणजे जे काही भांडवल आणलं जाणार आहे प्रत्येक पार्टनरनं, त्या भांडवलामध्ये ते भागीदार असतात, पण संचालनात भाग घेत नाहीत. त्यासोबतच काय, नफ्या तोट्यामध्ये भाग घेतात. हे लक्षात, नफ्या तोट्यामध्ये ते भाग घेतात, पण मात्र संचालनात भाग घेत नाहीत. आणि त्यासोबतच काय, त्यांना जर समजा अशा कोणत्या निष्क्रिय किंवा सुप्त भागीदारांना रिटायरमेंट घ्यायची असेल तर त्यांना सूचना देण्याची आवश्यकता नाही, हे सांगते. पण सक्रिय जे भागीदार आहेत त्यांना सूचना द्यावीच लागते रिटायरमेंट बाबतीत, हे सांगितलेलं आहे. त्यासोबतच यामध्ये सांगता येऊ शकते बघा, जे भागीदार करारानुसार भागीदार बनतात पण व्यवसायाच्या संचालनात सक्रिय सहभागी नसतात किंवा व्यवसायाच्या कामकाजामध्ये किंवा व्यवसायाच्या दैनंदिन कामकाजामध्ये भाग घेत नाहीत, असे भागीदार म्हणजेच काय, निष्क्रिय किंवा सुप्त भागीदार असं म्हणता येऊ शकते. त्यामध्ये पुढे सांगता येईल बघा, हा भागीदार प्रत्यक्षपणे व्यवसायात भाग घेत नसला तरी तो भागीदारीच्या व्यवहाराबद्दल तिसऱ्या पक्षाबद्दल जबाबदार असतो. आता हे काय सांगितले, हा निष्क्रिय भागीदार किंवा मग सुप्त भागीदार. हे निष्क्रिय किंवा सुप्त भागीदार जो काही आहे तो काय करतो, भांडवलामध्ये किंवा मग जे काही रक्कम गुंतवली जाणार आहे त्यामध्ये सहभागी असतो, पण व्यवसायाच्या दैनंदिन कामकाजामध्ये सक्रिय सहभागी नसतो. त्यासोबतच काय, हा निष्क्रिय किंवा सुप्त भागीदार व्यवसाय संस्थेच्या म्हणजे भागीदारी संस्थेचे जे काही व्यवहार झालेले असतात आणि त्या व्यवहाराबद्दल तसंच तिसऱ्या पक्षासोबत जे काही व्यवहार झालेले असतील त्या तिसऱ्या पक्षाच्या बाबतीत जबाबदार असतो. हे लक्षात, हे जरी कामकाजात भाग घेत नसला तरी तो व्यवसाय संघटनेच्या बाबतीत जे काही सक्रिय व्यक्तींनी निर्णय घेतलेले असतात मग ते चांगले ठरतील किंवा वाईट ठरतील किंवा तिसऱ्या पक्षासोबत जे काही व्यवहार झालेला असेल चांगला असेल किंवा वाईट असेल, जर समजा चांगला असेल किंवा वाईट जो काही व्यवहार होणार आहे तिसऱ्या पक्षासोबत किंवा बाहेरील व्यवसाय संस्थेबाहेरील व्यक्तीसोबत, तेव्हा त्या व्यवहारासाठी हा निष्क्रिय किंवा सुप्त भागीदार जबाबदार असतो. हे लक्षात. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय की हा जरी भागीदार प्रत्यक्षपणे कामकाजामध्ये सहभागी होत नसला तरी त्याला काही अधिकार पण आहेत. त्यानं कारण पैसे गुंतवलेला आहे, नफा मिळवण्याचा त्याला अधिकार आहेच आहे. त्यासोबतच काय, व्यवसायाची हिशोब पुस्तके पाहण्याचा किंवा त्या हिशोब पुस्तकाची प्रत मिळवण्याचा त्याला अधिकार आहे. हे लक्षात. त्यासोबतच काय, त्याला जर समजा रिटायरमेंट घ्यायची असेल तर त्याला काय संबंधित इतर भागीदारांना
सक्रिय भागीदार जसं सूचना सक्रिय भागीदारांना जसं सूचना द्यावी लागते तसं ह्याला देण्याची आवश्यकता नाही हे सांगितलेलं आहे. हे लक्षात. म्हणजे थोडक्यात सांगता येईल हे निष्क्रिय भागीदार किंवा मग सुप्त भागीदार म्हणजे असे भागीदार असतात जे गुंतवणूक करण्यात सहभागी होतात पण कामकाजात सहभागी होत नाहीत. त्यासोबतच काय व्यवसायाच्या व्यवहाराबद्दल ते जबाबदार असतात. तिसऱ्या पक्षाच्या बाबतीत ते जबाबदार असतात. त्यासोबतच यांना काही अधिकार असतात हिशोब पुस्तके पाहण्याचा, त्यांची कॉपी मिळवण्याचा, हे लक्षात हे अधिकार असतात. त्यासोबतच त्यांना जर रिटायरमेंट घ्यायची असेल तर त्यांना सूचना देण्याची आवश्यकता नाही हे थोडक्यात सांगता येऊ शकते. त्यानंतर तिसरा प्रकार भागीदाराचा तो म्हणजेच काय नामधारी भागीदार, नॉमिनल पार्टनर्स म्हणता येईल. आता हे नामधारी भागीदार म्हणजे काय असतात तर थोडक्यात सांगतो. हे भागीदार प्रत्यक्षपणे त्या भागीदारी संस्थेमध्ये कार्यरत नसतात, सक्रिय नसतात. हे लक्षात. हे फक्त त्या भागीदारी संस्थेला आपलं नाव देत असतात. नामधारी नावातच आहे ना, नावापुरता. हे लक्षात. नामधारी भागीदार याला म्हणतात. मग हे व्यक्ती काय फक्त आपलं नाव त्या भागीदारी संस्थेला देत असतात, म्हणून हे फक्त नामधारी भागीदार असतात. म्हणजेच या ठिकाणी सांगता येऊ शकते जे काही इतर भागीदार असतात ते एखाद्या व्यक्तीला काय आपल्या व्यवसाय संघटनेमध्ये म्हणजेच भागीदारी संस्थेमध्ये भागीदार बनवतात, कारण त्या व्यक्तीचं नावलौकिक जे काही आहे त्या नावलौकिकाचा वापर किंवा फायदा घेण्यासाठी त्या व्यक्तीला काय करतात आपल्या भागीदारी संस्थेचा भागीदार बनवतात. आणि लक्षात. तो भागीदार फक्त नावापुरताच असतो. त्याला तो काही गुंतवणूक करत नाही. त्यासोबतच काय तो व्यवसायाच्या नफ्या तोट्यात सहभागी नसतो. हे लक्षात. त्यासोबतच इतर जे काही तिसरा पक्ष असेल तिसऱ्या पक्षाबद्दल ते जबाबदार नसतात. हे लक्षात. म्हणजेच या ठिकाणी सांगता येऊ शकते काय हे नामधारी भागीदार म्हणजे फक्त एखादी व्यक्ती भागीदारी संस्थेला आपलं नाव देत असतो. इतर भागीदार त्या व्यक्तीचं नावलौकिक असल्यामुळे त्या व्यक्तीच्या नावाचा फायदा घेण्यासाठी किंवा नावलौकिकाचा फायदा घेण्यासाठी ते काय करतात त्या व्यक्तीला भागीदार बनवतात. त्यासोबतच काय त्याला जे काही नफ्या तोट्यामध्ये सहभागी करून घेतलं जात नाही, तसंच त्याला व्यवसायाच्या व्यवहाराबद्दल त्याला जबाबदार धरलं जात नाही. त्यासोबतच तो गुंतवणूकही करत नाही. एवढ्या बाबी सांगता येऊ शकतात. बघा त्यामध्ये पुढे सांगता येईल काय नामधारी भागीदार भागीदारी संस्थेला फक्त आपले नाव देतात, म्हणजे नाव देत आहेत एक बाब. दुसरं त्या संस्थेमध्ये कोणतेही स्वारस्य नसते. म्हणजेच काय त्यांना त्या संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचं काही स्वारस्य नसते, म्हणजे त्यांना काही रस नसतो. फक्त नाव नॉमिनल द्यायला देतात ते. व ते भागीदारी संस्थेमध्ये कोणाला कोणत्याही प्रकारचे पैसे गुंतवत नाहीत, म्हणजे ते काही मनी त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाहीत हे सांगितले. त्यासोबतच काय ते नफ्या तोट्यामध्येही सहभागी होत नाहीत, मी सांगितलं अगोदर. तसंच काय जे काही इतर भागीदार असतात ते त्या व्यक्तीच्या नावाचं किंवा ते व्यक्तीचं नाव लौकिक जे काही असेल मार्केटमध्ये. उदाहरणामध्ये बघा ना, जे काही भागीदारी संस्था होत असतात ती काय करतात, जे काही आमदार खासदार किंवा मोठे जे काही राजकीय नेते असतात त्यांना काय आपल्या व्यवसाय संघटनेमध्ये पार्टनर बनवतात उगा नावाला. त्यांना काही ते मोठे व्यक्ती असतात ते नावाला उगा पार्टनर, त्यांना पद दिलं जाते फक्त पार्टनर बनून. त्यांना काही नफ्या तोट्यामध्ये नाही किंवा भांडवलामध्ये त्यांना भाग घ्यायला लावत नाहीत किंवा निर्णयामध्ये नाही किंवा व्यवहाराबद्दल जबाबदार धरलं जात नाही, काहीच नाही हे सांगता येऊ शकते. त्यामध्ये पुढे सांगता येईल बघा काय नामधारी भागीदारामध्ये सांगता येऊ शकते काय जे व्यक्ती आपल्या नावाचा वापर करण्यास त्या भागीदारी संस्थेतील इतर भागीदारांना संमती देतात, जिचा भागीदारी संस्थेत कोणताही हितसंबंध नसतो.
म्हणजेच काय, जिचा किंवा मग ज्याचा त्या भागीदारी संस्थेमध्ये कोणताही प्रकारचा हितसंबंध नसतो. म्हणजे ते काही आपलं हित वगैरे काही त्या भागीदारी संस्थेमध्ये पाहत नाही तो व्यक्ती, फक्त काय आपलं नाव वापरण्याची संमती इतर भागीदारांना देत असतो, हे लक्षात. आणि त्या भागीदारी संस्थेमध्ये त्याचा काही हितसंबंध नसते हे सांगितले. त्यासोबतच तो भांडवल गुंतत नाही, त्यासोबत संचालनात भाग घेत नाही, म्हणजे दैनंदिन कामकाजामध्ये भाग घेत नाही, त्यासोबतच नफ्यामध्ये त्याला हिस्सा दिला जात नाही, त्यासोबतच काय व्यवहाराबद्दल तिसऱ्या पक्षाच्या बाबतीत तो जबाबदार राहत नाही. हे मी अगोदर जे सांगितले तेच आहे रिपीट, हे लक्षात. म्हणजे त्यालाच काय म्हणायचं, नामधारी भागीदार. फक्त आपलं नाव वापरण्यास संमती देतो आणि किंवा इतर भागीदार त्या एखाद्या व्यक्तीचं नाव लौकिक आपल्या व्यवसायासाठी फायदेशीर ठरेल म्हणून त्या व्यक्तीला भागीदार बनवतात. तो म्हणजेच नामधारी भागीदार सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढचा भागीदाराचा प्रकार सांगता येईल तो म्हणजेच काय, अज्ञान भागीदार. हा भागीदाराचा प्रकार आहे अज्ञान भागीदार. यामध्ये सांगता येऊ शकते काय, आता अज्ञान कुणाला म्हणायचं, तर अगोदर अज्ञान कुणाला म्हणतात ते बघा. भारतीय करार कायदा 1872 नुसार ज्या व्यक्तीचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं नसते किंवा ज्या व्यक्तीचं वय 18 वर्षापेक्षा कमी असते अशा व्यक्तीस काय अज्ञान म्हटलं जातंय. त्यासोबतच भागीदारी कायदा 1932 मध्ये अज्ञान व्यक्तीस भागीदार होता येते. भागीदारी कायदा 1932 नुसार काय म्हटलेलं आहे की अज्ञान व्यक्तीला एखाद्या भागीदारी संस्थेचा भागीदार होता येते, हे लक्षात. पण त्या अज्ञान व्यक्तीला भागीदार झाल्यानंतर तो फक्त नफ्यामध्ये भाग घेऊ शकतो, तो भांडवल गुंतवू शकतो, पण जो काही व्यवसायाला नफा होईल नफ्यामध्ये तो सहभागी होत असतो. पण समजा व्यवसाय संघटनेला तोटा किंवा नुकसान झालं असेल तर हा अज्ञान भागीदार त्या तोट्यामध्ये सहभागी नसतो किंवा मग तोट्यामध्ये भाग घेत नसतो, हे लक्षात. त्यालाच काय म्हणायचं, अज्ञान भागीदार. ज्याचं वय 18 वर्ष पूर्ण नाही असा व्यक्तीमध्ये म्हणजे अज्ञान. भागीदारी कायदा 1932 नुसार अज्ञान व्यक्तीला एखाद्या भागीदारी संस्थेचा भागीदार होता येते, पण तो व्यक्ती भागीदार म्हणून भांडवल गुंतवू शकतो किंवा पैसे गुंतवू शकतो, तो व्यवसायाच्या कामकाजामध्ये सहभागी होऊ शकतो, तो नफ्यामध्ये सहभागी होतो. पण समजा व्यवसाय संघटनेला जर तोटा झाला, नुकसान झालं तर त्या नुकसानी बाबतीत तो काय जबाबदार नसतो, हे लक्षात. त्यासोबतच काय त्या व्यक्तीला इतर व्यक्तीबाबत म्हणजे तिसऱ्या पक्षाबाबत तो जबाबदार नसतो, हे पण या अज्ञान व्यक्तीबाबत सांगता येऊ शकते. म्हणजेच बघा, अज्ञान भागीदार म्हणजे भारतीय करार कायदा 1872 नुसार ज्या व्यक्तीचे वय 18 वर्षापेक्षा कमी असेल तर अज्ञान व्यक्ती असं म्हटलं जाते त्यास. भागीदारी कायदा 1932 नुसार अज्ञान व्यक्तीला भागीदार बनता येते व नफ्यात सहभागी होता येते. अज्ञान भागीदार जो काही असतो हा फक्त नफ्यात सहभागी होतो बरं का, तोट्यामध्ये सहभागी होत नाही. त्याबरोबरच इथे एक बाब महत्वाची लक्षात घ्यावी लागेल किंवा मग लक्षात घ्या की काय, हे अज्ञान जे काही भागीदार असतात अशा भागीदारांची जबाबदारी ही मर्यादित स्वरूपाची असते. मस्त आहे बरं का. काय, भागीदारी संस्थेतील भागीदारांची जबाबदारी ही अमर्यादित स्वरूपात असते. पण समजा भागीदारी संस्थेतील जे काही भागीदार असेल एखादी, तो जर अज्ञान असेल तर त्याची जबाबदारी काय मर्यादित स्वरूपामध्ये असते. तो फक्त नफ्यामध्ये सहभागी होऊ शकतो, तोट्यामध्ये सहभागी होत नाही. त्याला अज्ञान भागीदार असे म्हणतात, हे लक्षात. त्यासोबतच त्यानंतरचा प्रकार म्हणजेच
केवळ नफ्यातील भागीदार किंवा त्यालाच म्हणता येईल फक्त नफ्यातील सहभागी भागीदार। आता हे केवळ नफ्यातील भागीदार किंवा मग फक्त नफ्यातील सहभागी भागीदार कस काय असतो, तर बघा यामध्ये काय केलं जाते, या भागीदाराच्या प्रकारामध्ये जो भागीदार फक्त व्यवसायाच्या नफ्यामध्ये सहभागी असतो, तोट्यामध्ये सहभागी नसतो, असा भागीदार म्हणजे काय, केवळ नफ्यामध्ये सहभागी भागीदार किंवा मग केवळ नफ्यातील भागीदार असं म्हणता येईल। आता यामध्ये पुढे सांगता येऊ शकते काय, हे जो काही भागीदार असणार आहे काय, कोणता, केवळ नफ्यातील भागीदार, हा भागीदार फक्त नफ्याच्या बाबतीत भागीदार असतो। ह्या भागीदाराची जबाबदारी ही कशी असते, तर अमर्यादित स्वरूपाची असते। हे लक्षात, अमर्यादित स्वरूपाची म्हणजे काय, हा व्यक्ती काय करत असतो की फक्त त्या व्यवसायामध्ये पैसे गुंतवत असतो, इतर भागीदाराप्रमाणे पैसे गुंतवले तर तो अगोदरच करारामध्ये नमूद करत असतो काय, मी व्यवसायामध्ये पैसे गुंतवल, हे लक्षात। त्यासोबतच काय, मी व्यवसायामध्ये जे काही पैसे गुंतवलेले आहेत ते गुंतवल्यानंतर जो काही व्यवसायाला नफा होईल किंवा व्यवसाय संस्थेला किंवा भागीदारी संस्थेला नफा होईल त्या नफ्यामध्येच मी सहभागी असेल, तोट्यामध्ये मी सहभागी राहणार नाही, तो अगोदरच नमूद करत असतो, हे लक्षात। त्यासोबतच काय, हा भागीदार नफ्यामध्ये सहभागी असतो, त्यासोबतच काय, याची जबाबदारी अमर्यादित स्वरूपाची असते। तसंच तिसऱ्या व्यक्तीसोबत जर व्यवहार झाले असतील तर हा व्यक्ती जबाबदार असतो तिथं, बरं का, जरी नफ्यामध्ये सहभागी घेत असला तरी। फक्त अज्ञान व्यक्ती किंवा अज्ञान भागीदार, अज्ञान व्यक्ती म्हणून जो काही भागीदार झालेला असेल तोच फक्त त्याची जबाबदारी फक्त काय, ही मर्यादित स्वरूपाची असते। आणि नामधारी भागीदार म्हणजे तो पण काय, त्याची जबाबदारी काय, अमर्यादित नसते, कारण तो फक्त नाव देत असतो। पण हे केवळ नफ्यातील भागीदार जो काही असतो ते नफ्यामध्ये भाग घेत असतो। त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय, हा केवळ नफ्यातील भागीदार जो काही आहे तो व्यवसायाच्या दैनंदिन कामकाजामध्ये सहभागी होत नाही, पैसे गुंतवतो, पैसे गुंतवून जो काही नफा झाला त्या नफ्यामध्ये वाटा मिळवतो, हे लक्षात। त्यासोबतच काय, त्याला तोटा झाला त्या व्यवसाय संघटनेचा, तो तोट्यामध्ये सहभागी होत नसतो, कारण तो करारामध्येच अगोदर ठरवत असतो, हे लक्षात। त्यासोबतच काय, याची जबाबदारी अमर्यादित स्वरूपाची असणार आहे। आणि हा जो काही भागीदार असणार आहे कोणता, केवळ नफ्यातील भागीदार, हा काय करतो, जोखीम कमी घेत असतो, बरं का, जोखीम फ्री काम करत असतो। जोखीम फ्री म्हणजे जिथं जोखीम असेल त्या ठिकाणी तो रिस्क घेत नाही, हे लक्षात, किंवा तिथं जास्त हे करत नाही, जिथं प्रॉफिट आहे जिथं नफा आहे तिथंच ते काय करत असते, गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करते अशा भागीदारी संस्थेमध्ये, हे लक्षात। म्हणजे त्यामध्ये सांगता येऊ शकते काय, बघा, जी व्यक्ती नफ्यातील हिस्सेदार असते मात्र तोट्यात हिस्सेदार नसते, काय सांगितले, जी व्यक्ती नफ्यामध्ये हिस्सेदार असते पण तोट्यामध्ये हिस्सेदार नसते अशी व्यक्ती म्हणजे काय, केवळ नफ्या, नावातच आहे बघा, केवळ नफ्यातील भागीदार किंवा त्यालाच म्हणता येईल फक्त नफ्यातील सहभागी भागीदार, नफ्यातच सहभाग होणार आहे असा व्यक्ती जो नफ्याचा हिस्सेदार असणार आहे पण तोट्याचा हिस्सेदार नसणार नाही, हे लक्षात। त्यासोबतच काय, जी व्यक्ती जास्त जोखीम न स्वीकारता, जास्त रिस्क नाही घेणार, भांडवल गुंतवण्यास तयार असते अशा व्यक्तीला केवळ नफ्यातील भागीदार असे म्हणतात। ती तिसऱ्या पक्षाबाबत जबाबदार असते। काय म्हटलेलं आहे की नफ्यामध्ये हिस्सेदार असणारे तोट्यात राहणार नाही, पण त्यासोबतच काय, जी काय जास्त जोखीम स्वीकारत नाही, जी व्यक्ती जास्त जोखीम स्वीकारत नाही किंवा
ज्या जोखीम न स्वीकारता भांडवल गुंतवणूक करणारी व्यक्ती म्हणजेच काय, केवळ नफ्यातील भागीदार. हे लक्षात, हे सांगता येऊ शकते. त्यासोबत काय, समजा बाहेरील व्यक्तीने जर या भागीदारी संस्थेसोबत जर काही करार केला असेल, व्यवहार केला असेल आणि त्या व्यवहाराबद्दल सर्वच भागीदार जबाबदार असतात. कोणते, सक्रिय असतील, त्यासोबतच निष्क्रिय असतील. हे लक्षात, त्यासोबतच हे केवळ नफ्यातील भागीदार हे जबाबदार असतात. हे लक्षात, कारण का, यांच्या वतीनं काय काही व्यक्ती काम करणार आहेत प्रतिनिधी स्वरूपामध्ये सक्रियपणे. मग त्यावेळेस ती जे काही निर्णय घेतील ते निर्णय सर्व भागीदारांबाबतीत भागीदारांना बंधनकारक असतो त्यांचा स्वीकार करणं, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. हे लक्षात, म्हणून हे केवळ नफ्यातील भागीदार हा एक प्रकार या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढचा प्रकार बघा, तो म्हणजेच काय, मर्यादित भागीदार. नावातच आहे काय, मर्यादित भागीदार. भागीदारी संस्थेत ज्या भागीदाराची जबाबदारी काय असणार आहे, मर्यादित असणार आहे. हे लक्षात, म्हणजे मर्यादित भागीदार म्हणजे असा भागीदार असतो की ज्या भागीदारी संस्थेमध्ये जो व्यक्ती आपण गुंतवणूक केलेल्या रकमेपुरताच जबाबदार असतो, किंवा ज्या व्यक्तीनं भागीदारी संस्थेत जेवढी रक्कम गुंतवलेली असते तेवढ्या रकमेसाठी तो व्यक्ती जबाबदार असतो, त्यास मर्यादित भागीदार असे म्हणतात. हे लक्षात, काय की समजा मी ऍज अ पार्टनर आहे आणि मी समजा एखाद्या भागीदारी संस्थेमध्ये काय केले, 1 लाख रुपये मी इन्व्हेस्टमेंट केली आहे. मग मी जबाबदार त्या 1 लाखापुरताच असणार आहे, तेव्हा त्या मला काय म्हणायचं, मग मर्यादित भागीदार. बर का, कारण जेवढी गुंतवणूक मी त्या व्यवसायात केली त्या रकमेपुरताच मी जर जबाबदार असेल आणि माझी जबाबदारी मर्यादित स्वरूपात असेल, केवढ्यापुरती, त्या 1 लाखापुरतीच, तर त्यास काय म्हणायचं, मर्यादित जबाबदार. त्यामध्ये सांगता येऊ शकते बघा, भागीदारी संस्थेत ज्या भागीदाराची जबाबदारी त्याने भागीदारी संस्थेत गुंतविलेल्या रकमे इतकी असते त्याला मर्यादित भागीदार असं म्हणतात. तेच मी आता सांगितलं. ते कामकाजात सहभागी होता येत नाही, परंतु या भागीदारी संस्थेत कमीत कमी एक भागीदार असा असला पाहिजे ज्याची जबाबदारी काय, मर्यादित स्वरूपाची असली पाहिजे. म्हणजेच काय, या ठिकाणी सांगता येऊ शकते, मर्यादित भागीदार म्हणजे त्यानं जेवढी रक्कम गुंतलेली आहे तेवढ्या रकमेपुरताच किंवा त्या रकमेपुरताच तो जबाबदार असतो. तसंच जर अशी ही मर्यादित स्वरूपामध्ये जबाबदारी असणारी भागीदारी संस्था जर असेल, तर कमीत कमी त्या भागीदारी संस्थेमध्ये एक तरी भागीदार असा असला पाहिजे ज्याची जबाबदारी अमर्यादित स्वरूपाची असली पाहिजे, हे सांगितलेलं आहे. त्यासोबतच काय, हा जो काही मर्यादित भागीदार असतो तो व्यवसायाच्या कामकाजामध्ये सहभागी होत नाही किंवा सहभाग घेत नाही. हे लक्षात, म्हणून या ठिकाणी हा मर्यादित भागीदार सांगता येऊ शकतो. त्यानंतरचा पुढचा प्रकार बघा, तो म्हणजेच काय, आभासी भागीदार. त्यालाच दुसरं नाव आहे आणखीन काय, तोतया भागीदार, किंवा आणखीन त्याला नाव आहे दर्शविण्याने भागीदार, किंवा आणखीन एक त्याला नाव आहे काय, स्वयं प्रदर्शनाद्वारे भागीदार. एवढे 4 नावं एका भागीदाराला सांगता येतील. बघा, पहिला जो आपण प्रकार बघितलाय सक्रिय, त्याला पण 4 नावं होते. कोणते, सक्रिय, सर्वसाधारण, प्रत्यक्ष आणि कार्यकारी. तसंच इथं पण 4 नावं सांगण्यात आलेली आहेत. म्हणजे अर्थ एकच येतो पण नावं वेगवेगळी आहेत. कोणते, आभासी भागीदार, त्यालाच तोतया भागीदार, किंवा दर्शविण्याने भागीदार, किंवा स्वयं प्रदर्शनाद्वारे भागीदार. आता हा भागीदाराचा प्रकार आहे.
आता हा भागीदाराचा प्रकार काय आहे तो बघा. जो भागीदार प्रत्यक्षपणे भागीदारी संस्थेचा भागीदार नसतो किंवा जो व्यक्ती भागीदारी संस्थेचा भागीदार नसतो पण आपल्या वागण्यातून किंवा वर्तणुकीतून किंवा लेखी किंवा तोंडी किंवा वर्तणुकीतून आपण भागीदार आहोत असं दर्शवितो त्यास काय म्हणायचं, आभासी भागीदार किंवा दर्शवण्याने भागीदार किंवा मग स्वयंप्रदर्शनाने भागीदार. हे लक्षात. म्हणजे मी एखाद्या भागीदारी संस्थेचा भागीदार नाही पण मी काय करत आहे, समजा माझ्या वर्तणुकीतून, माझ्या बोलण्यातून, माझ्या लेखी स्वरूपात किंवा मग लेखी किंवा तोंडी किंवा वागण्यातून, वर्तणुकीतून मी असं सिद्ध करत आहे की मी त्या एखाद्या भागीदारी संस्थेचा भागीदार आहे. हे लक्षात. पण प्रत्यक्षात मी भागीदार नाही, फक्त मी काय करत आहे, वर्तणुकीतून, वागण्यातून मी दाखवत आहे पुढल्या व्यक्तींना. तर मला काय म्हटलं जाईल, तो तया भागीदार किंवा दर्शवण्याने भागीदार किंवा स्वयं प्रदर्शनाद्वारे भागीदार किंवा आभासी भागीदार. फक्त आभास असतो, नावातच आहे आभासी, म्हणजे आभास असतो, प्रत्यक्षपणे नसतो. हे लक्षात. त्यास काय म्हणायचं, आभासी किंवा मग स्वयंप्रदर्शनाने किंवा मग काय दर्शवण्याने किंवा मग तो तया भागीदार असं म्हणायचं. जो प्रत्यक्षपणे भागीदारी संस्थेचा भागीदार नसतो पण आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून, तोंडी किंवा लेखी स्वरूपामध्ये काय करत असतो, भागीदार असल्याचं दर्शवत असतो, त्यास काय म्हणायचं, आभासी भागीदार. त्यासोबतच त्यामध्ये सांगता येऊ शकते काय, त्याच्या वर्तनाने. समजा कोणाच्या वर्तनाने, मी भागीदार नाही पण मी असं वर्तन करत आहे की मी संबंधित एखाद्या भागीदारी संस्थेचा भागीदार आहे. मग माझ्या वर्तनाने, समजा बाहेरील व्यक्तीने जर त्या भागीदारी संस्थेला मी असं वर्तणूक केलं की मला म्हणजे भागीदारी संस्थेला कर्ज पाहिजे, हे लक्षात. तेव्हा बाहेरील व्यक्तींनी जर माझ्या वर्तणुकीमुळं भागीदारी संस्थेला जर कर्ज दिलं तर ते कर्ज परतफेड करण्याची जबाबदारी संबंधित जो भागीदार नाही, जो तो तया भागीदार आहे किंवा जो आभासी भागीदार आहे त्याची जबाबदारी आहे. आणि त्या भागीदारी संस्थेची जबाबदारी तिथं निर्माण होते की काय, जे काही कर्ज बाहेरील व्यक्तींनी दिलेलं आहे भागीदारी संस्थेला ते परतफेड करण्यासाठी ते जबाबदार असतात. जरी तो भागीदार नसला तरी पण तो काय आपल्या वर्तणुकीतून, वागणुकीतून दाखवत आहे की मी भागीदार आहे. अशा वेळेस काय, त्यास आभासी भागीदार म्हणतात. आणि ते कर्ज फेड करण्यासाठी तो आणि भागीदारी संस्था जबाबदार असते, हे सांगितलेलं आहे. त्यासोबतच त्यामध्ये पुढे सांगता येऊ शकते काय, बघा, जेव्हा एखादी व्यक्ती भागीदार नसतानाही आपल्या बोलण्याने अथवा वागण्याने आपण विशिष्ट भागीदारी संस्थेचे भागीदार आहोत असे स्वतः किंवा तिराहित व्यक्तीकडून इतरांना भासवते त्यास काय म्हणायचं, दर्शवण्याने किंवा स्वयंप्रदर्शनाद्वारे भागीदार किंवा आभासी भागीदार किंवा तो तया भागीदार असं म्हणतात. हे लक्षात. तो प्रत्यक्षपणे भागीदारी संस्थेचा भागीदार नसतो पण आपल्या वागण्यातून, बोलण्यातून, वर्तणुकीतून काय इतर व्यक्तींना, हे लक्षात, इतर व्यक्तींना किंवा बाहेरील व्यक्तींना दाखवतो की काय मी संबंधित भागीदारी संस्थेचा काय भागीदार आहे. हे लक्षात. त्यास काय म्हणायचं, तो तया भागीदार असं म्हणायचं. त्यासोबतच एक उदाहरण बघू, लक्षात येईल. बघा, उदाहरणाद्वारे आपण हे तो तया किंवा मग आभासी भागीदार समजून घेऊ. ब क हे 3 व्यक्ती घेऊ विचारात किंवा ABC. तर बी आणि सी हे भागीदारी संस्थेचे पार्टनर आहेत. बघा, ABC 3 व्यक्ती आहेत, त्यामधले एक बाजूला ठेवा, बी आणि सी हे पार्टनर्स आहेत बरं का. मग हे पार्टनर्स आहेत एखाद्या भागीदारी संस्थेचे आणि या भागीदारी संस्थेचं कामकाज पाहण्यासाठी त्यांनी एक काय मॅनेजर नेमलाय. तो मॅनेजर म्हणजे काय, ए नावाचा व्यक्ती बरं का. हे 2 पार्टनर, या 2 व्यक्तींनी काय केले, भागीदारी संस्थेचं कामकाज पाहण्यासाठी हा तिसरा व्यक्ती नेमलाय, काय, मॅनेजर म्हणजे व्यवस्थापक म्हणून.
हे लक्षात. प्रत्यक्षपणे कोण आहे ते दोन व्यक्तीच आहेत पार्टनर, पण हा एक मॅनेजर म्हणून नेमलाय. पण बाहेरील लोकांना काय वाटतंय, हा जो काही ए नावाचा व्यक्ती आहे व्यवस्थापक तो पण भागीदार आहे वाटतंय. हे लक्षात. लोकांचा असा समज होत आहे की बाबा हे 3 जण पार्टनर आहेत असं समजलं जाते, लोकांना वाटते. मग जे काही लोकांचा समज आहे, मग तो समज हा ए व्यक्ती बी दूर करत नाही. त्यांना सांगत नाही मी ऍज अ व्यवस्थापक आहे, मी पार्टनर वगैरे नाही. किंवा हे दोघं व्यक्ती सुद्धा त्यांना विरोध करत नाहीत लोकांना, म्हणजे सांगत नाही जे खरं आहे ते. हे लक्षात. म्हणजे हे आक्षेप काही घेत नाहीत कशा बाबतीत, हे पार्टनर आहे म्हणून जेव्हा लोक म्हणतात तेव्हा. हे लक्षात. ते प्रत्यक्षपणे आहे का, हे मॅनेजर आहे व्यवस्थापक आहे ए नावाचा व्यक्ती, हे दोनच पार्टनर आहेत. पण हे दोन्ही आक्षेप घेत नाहीत, हे पण लोकांना सांगत नाही मी पार्टनर नाही म्हणून. मग अशा वेळेस काय, हे आपल्या कामकाजातून, वर्तणुकीतून, वागण्यातून, बोलण्यातून, लेखी किंवा तोंडी स्वरूपामध्ये इतरांना काय दर्शवत असतो की मी संबंधित भागीदारी संस्थेचा काय पार्टनर आहे. हे लक्षात. पण प्रत्यक्षात तू आहे का पार्टनर, नाही. त्यासोबतच हे जे काही मॅनेजर आहे, ह्या मॅनेजरनं जर असं आपल्या वागण्यातून, बोलण्यातून, वर्तणुकीतून जर बाहेरील व्यक्तींना दर्शवलं असेल भागीदार आहे म्हणून, आणि अशा वेळेस ज्या भागीदारी संस्थेसाठी जर ह्या व्यक्तीनं कर्ज घेतलं असेल काही, हे लक्षात, ए नावाच्या व्यक्तीनं, तेव्हा ए नावाच्या व्यक्ती मॅनेजर आहे, व्यवस्थापक आहे. पण बाहेरील व्यक्तीला काय दर्शवला, तो मी पार्टनर आहे, ऍज अ भागीदार आहे म्हणून त्यानं सांगितलं. आणि बाहेरील व्यक्तींनी ठीक आहे बाबा या व्यक्तीच्या वर्तणुकीतून, वागणुकीतून तो काय पार्टनर वाटत आहे म्हणून त्या भागीदारी संस्थेला किंवा ह्या व्यक्तीला कर्ज दिलं. मग अशा वेळेस ही व्यक्ती काय, ते कर्जाची परतफेड करण्यासाठी जबाबदार असते आणि त्यासोबतच ती भागीदारी संस्था सुद्धा जबाबदार असते. हे लक्षात. त्याला काय म्हणायचं, आभासी तोतया किंवा वर्तणुकीतून किंवा दर्शवण्यातून किंवा स्वयंप्रदर्शनाद्वारे भागीदार असं म्हणायचं. त्यानंतरचा शेवटचा प्रकार भागीदाराचा बघा, तो म्हणजेच काय, गुप्त भागीदार. गुप्त भागीदार म्हणजे ज्या वेळेस एखादी व्यक्ती भागीदारी संस्थेचा भागीदार आहे असं म्हणून लोकांस माहीत नसते, पण तो त्या भागीदारी संस्थेचा भागीदार असतो, पण त्याचं नाव उघडपणे लोकांना माहीत नसते. अशा व्यक्तीस काय म्हणायचं, गुप्त भागीदार. हे लक्षात. बघा, गुप्त भागीदार म्हणजे काय, ज्या वेळेस जो भागीदार किंवा असा भागीदार त्या भागीदारी संस्थेचा भागीदार आहे असं लोकांना प्रचलित किंवा स्पष्टपणे माहीत नसते किंवा मग माहीत केलं जात नाही, अशा व्यक्तीस काय म्हटलं जाते, गुप्त भागीदार. हे लक्षात. बघा, त्या ठिकाणी सांगता येऊ शकते, ज्या वेळेस अशा भागीदाराचे संस्थेबरोबरचे संबंध बाहेरील व्यक्तींना माहीत नसते, त्यांना गुप्त भागीदार असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी सांगता येऊ शकते काय, गुप्त भागीदार म्हणजे असे भागीदार असतात की ज्या वेळेस बाहेरील लोकांना त्या व्यक्तीचे संबंध त्या भागीदारी संस्थेशी भागीदार म्हणून आहेत हे स्पष्टपणे माहीत नसते किंवा सांगितलं जात नाही, अशा व्यक्तीस काय म्हणतात, गुप्त भागीदार असं म्हटलं जाते. त्यासोबतच हे गुप्त भागीदार जे काय आहेत ते व्यवसायामध्ये गुंतवणूक करतात, पहिली गोष्ट, इतर भागीदाराप्रमाणे. त्यासोबतच कामकाजामध्ये सहभागी घेतात, म्हणजे कामकाजामध्ये सहभागी होतात, दुसरी बाब. तिसरी बाब, नफ्यामध्ये ते सहभागी होतात. हे लक्षात. त्यासोबतच चौथी बाब, त्यांची जबाबदारी ही अमर्यादित स्वरूपात असते. त्यानंतर पाचवी बाब, व्यवसायाच्या कामकाजामध्ये किंवा दैनंदिन जे काही व्यवसायाचं कार्य आहे त्या कार्यात भाग घेतात. असे भागीदार म्हणजेच गुप्त भागीदार असतात. फक्त या गुप्त भागीदारामध्ये एक गोष्ट
महत्वाची आहे ती म्हणजे काय, हा जो काही भागीदार आहे, हा भागीदार किंवा हा व्यक्ती त्या संबंधित भागीदारी संस्थेचा भागीदार आहे असं स्पष्टपणे सर्वांना माहित नसते. त्याचं नाव गुपित ठेवलं जातं किंवा गुप्त असतं. त्यास काय म्हणायचं, गुप्त भागीदार. हे लक्षात. त्यासोबतच ते इतर सक्रिय भागीदाराप्रमाणे ह्याला सर्व बाबी करता येतात. कोणत्या, कामकाजामध्ये सहभाग, त्यासोबतच काय, नफ्यामध्ये सहभाग, पैसे गुंतवता येतात. हे लक्षात. त्यासोबतच काय, व्यवसायाच्या संचालनात भाग घेता येते. त्याची जबाबदारी अमर्यादित असते. त्यासोबतच थर्ड पार्टीच्या बाबतीत तो काय, जबाबदार असतो. हे लक्षात. एवढ्या बाबी या गुप्त भागीदाराच्या बाबतीत सांगता येऊ शकतात. फक्त एवढंच बाब आहे की ज्या वेळेस अशा भागीदाराचे संस्थेबरोबरचे संबंध बाहेरील व्यक्तींना माहीत नसतात, अशा व्यक्तीस काय, गुप्त भागीदार असे म्हणतात. बस एवढंच आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे भागीदारांचे प्रकार थोडक्यामध्ये सांगता येऊ शकतात. तर पुढील लेक्चरमध्ये आपण यानंतरचा पॉइंट घेऊ. ओके.